सुखो बुद्धा न उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सुजाता बुद्धविहार यन 13 येथील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये तथागतांच्या जीवनामधील काही प्रसंगाला अनुसरून सुताच्या द्वारा काही देशना आपण श्रवण केलं। यापूर्वी खतीय सुताच्या द्वारा आपण सदग्रस्तांसाठी म्हणजे उपासकांच्या जीवनाचा उद्देश काय, तर 5 प्रकारचे जीवनाचे उद्देश भगवंताने उपासकांच्या सांगितले। त्याचप्रमाणे उपासिकेंच्या जीवनाचे सुद्धा उद्देश भगवंताने सांगितले। तर आपला हा उर्वरित भाग होता। थोडक्यामध्ये जेवढा त्याचं विश्लेषण करता येईल तेवढ्या वेळामध्ये आपण ते सांगण्याचा प्रयत्न करूया। तसं तर भगवंत असे म्हणतात की सद्धम्माचं अनुसरण करत असताना स्त्री असो अथवा पुरुष असो, सद्धम्माचं जर तो अनुसरण करत असेल, आचरण करत असेल, तर नक्कीच तो दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपल्या जीवनाला घेऊन जाऊ शकतो। परंतु स्वभावतः मनुष्य आपल्या कर्माला अनुसरून इथे जीवन जगतो असं भगवंतांनी म्हटलं आहे। आणि पुरुष कर्म करत असताना निसर्गाच्या नियमाला अनुसरून त्याचा जो स्वभाव आहे, त्याच्या स्वभावाला त्याच्या कर्माला अनुसरून त्याच्या इच्छा आणि आकांक्षा असतात। अगदी तशाच प्रकारे स्त्री जीवन जगत असताना सुद्धा तिच्याही या संसारामध्ये कर्माला अनुसरूनच इच्छा आकांक्षा असतात। स्त्री आणि पुरुष समानता भगवंताने 2600 वर्षापूर्वी सांगितली, परंतु स्वभावामध्ये मात्र भिन्नता आपल्याला पाहायला मिळत असते। एका समान विचाराचे पुरुष सुद्धा नसतात, समान विचाराच्या स्त्रिया सुद्धा नसतात, इच्छा सुद्धा सारख्या नसतात, आकांक्षा सुद्धा सारख्या नसतात, जीवन जगण्याची पद्धती सुद्धा सारखी नसते। म्हणजे प्रत्येकाची भिन्नता भगवंत असे म्हणतात की आपल्या कर्माला अनुसरून निर्माण होत असते। तर यापूर्वीच्या देशनेमध्ये आपण पुरुषांच्या जीवनाचे 5 उद्देश सांगितले होते।
आज आपण बघूया स्त्रियांच्या जीवनाचे 5 उद्देश. तर पहिले तुम्ही सांगा तुमचे काय उद्देश आहेत ते, नंतर मग भगवंताने सांगितलेलं आपण बघू. नाही की? तर भगवंत असे म्हणतात की स्त्रियांच्या जीवनाचा उद्देश काय, हा एक प्रश्न केला भगवंताने. त्यानंतर त्यांचा मुख्य विचार काय असतो, हा दुसरा प्रश्न केला. त्याच्यानंतर त्यांची प्रतिष्ठा कोणत्या गोष्टीमध्ये असते. चौथा आहे त्यांची दृष्टी कोणत्या गोष्टीवरती असते आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये संतोष म्हणजे समाधान केव्हा प्राप्त होते. असे 5 प्रश्न भगवंताने निर्माण केले. तर बघूया आपण भगवंताला म्हणजे भगवंताने जो उपदेश दिलेला आहे, तर आपल्यामध्ये असणाऱ्या गुणाला अनुसरून भगवंताने तो उपदेश दिला आहे. तसं जीवनाचे उद्देश सर्वांचे सांगितले भगवंताने. ब्राह्मणांच्या जीवनाचा उद्देश काय आहे, क्षत्रियांच्या जीवनाचा उद्देश काय आहे, वैश्यांच्या जीवनाचा उद्देश काय आहे, त्यानंतर पुरुषांच्या जीवनाचा उद्देश काय आहे आणि स्त्रियांच्या जीवनाचा उद्देश काय आहे. तर या 5 प्रकारच्या लोकांचा उद्देश भगवंताने सांगितला आहे. तर उपासकांच्या जीवनाचा उद्देश आपण बघितलं होतं. तर आज आपण बघूया भगवंत असे म्हणतात की स्त्रियांच्या जीवनाचा मुख्य उद्देश काय. तर व्यावहारिक दृष्टिकोन यामध्ये आहे, म्हणजे संसारामध्ये जीवन जगत असताना. तर भगवंत असे म्हणतात की व्यावहारिक दृष्टिकोनातून म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या जीवनाचा उद्देश हा असतो की माझा विवाह हा योग्य कुळामध्ये झाला पाहिजे, म्हणजे योग्य वर मला, योग्य पती मला लाभला पाहिजे. हा स्त्रीच्या जीवनाचा पहिले उद्देश असतो. कारण संसारिक जीवन जगण्यासाठी म्हणजे जसं माता सुजाताने संकल्प केला की मला समान कुळामध्ये असणारा पती लाभावा आणि समान कुळामध्ये पती लाभल्यानंतर पहिले मला म्हणजे मुलगा संतती प्राप्त व्हावी. संतती प्राप्त होत असताना म्हणजे भगवंत असे म्हणतात की प्रत्येक स्त्रीला म्हणजे तिची मानसिक अशी इच्छा असते की आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारचा पती लाभावा. कारण साहजिक आहे, व्यावहारिक दृष्टिकोनातून हा विचार सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि भगवंताने ज्या अर्थी सांगितलं तर त्या अर्थी ते 100% सत्यच आहे. कारण जीवन जगत असताना जसं पुरुषांना सुद्धा तसं वाटतं, परंतु त्यांचे जे संकल्प विकल्प वेगळे असतात आणि त्यामुळे भगवंताने त्यांचे संकल्प सांगताना त्यामध्ये ती गोष्ट अंतर्भूत केलेली नाही आहे. परंतु स्त्री जीवन जगत असताना तिचा पहिला उद्देश असतो की आपल्या जीवनामध्ये जसं व्यावहारिक दृष्टिकोन जीवन जगत असताना जसं आजच्या घडीला एखादी मुलगी समजा एज्युकेशन घेत असेल, चांगल्या प्रकारचे शिक्षण प्राप्त करत असेल आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण प्राप्त केल्यानंतर तिने जॉब संपादन केल्यानंतर तिला सुद्धा असं वाटतं की मला आता चांगल्या प्रकारचा पती लाभला पाहिजे. असं या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात की अशी कोणतीही स्त्री नाही आहे, या संसारामध्ये अशी कोणतीही स्त्री नाही आहे की तिला विवाह करावा असं वाटत नसेल. म्हणजे फार क्वचित म्हणजे काही कारण असतील त्याला, परंतु नॅचरली स्त्री स्वभावाला अनुसरून किंवा पुरुष स्वभावाला अनुसरून त्या ठिकाणी विवाह करणे हे नैसर्गिकरित्या आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की ती अशा प्रकारचा विचार करते की माझ्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचा पती मला लाभावा. कारण भगवंत असे म्हणतात की फार क्वचित लोक असे आहेत, म्हणजे फार कमी लोक असे आहे की त्यांनी त्यांच्या मनामध्ये इच्छा व्यक्त केली आणि इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांना तशा प्रकारचं तिचे संकल्प पूर्ण झाले. माझा सुजातेचा संकल्प तो मात्र पूर्ण झाला होता आणि त्यामुळे सिद्धार्थ गौतमाला ती म्हणते की माझा संकल्प पूर्ण झाला, म्हणजे मला जसा हवा होता, जसा पाहिजे होता तशा प्रकारे सद्गुणाने परिपूर्ण असणारा मला पती लाभला. माझं कुळ आणि त्यांचं कुळ हे समान आहे. समान कुळ पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा ती पद्धती होती, आजही ती पद्धती आहे.
आणि भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहे. कारण समान कुळ मिळणे, चांगलं कुळ मिळणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळे समान कुळाला प्राधान्य दिलं जातं. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा दिलं जात होतं, आजही वर्तमान काळामध्ये दिलं जातं. परंतु तशा प्रकारे आता कुळ बघत असताना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची क्वालिटी बघल्या जाते. कधी कधी काही लोक धनाकडे बघतात की त्यांच्याकडे आपल्या आपल्या समान धन आहे किंवा आपल्यापेक्षा जास्त धन आहे, अशा धनवान कुळामध्ये आपण आपल्या मुलीचा विवाह केला पाहिजे असं काही लोकांना वाटतं. काही काही लोक म्हणजे सुंदरतेला महत्त्व देतात की तो सुंदर आहे, दिसण्यासाठी चांगला आहे, यालाही काही काही लोक महत्त्व देतात. काही काही लोक त्यांच्या प्रज्ञेला, त्यांच्या बुद्धिमत्तेला महत्त्व देतात की जाऊ द्या, म्हणजे दिसण्यासाठी कसाही जरी असेल परंतु तो बुद्धिवान आहे, ज्ञानी आहे, प्रज्ञावान आहे, चांगल्या प्रकारचं तो कमावतो, याला महत्त्व दिलं जातं. म्हणजे अशा प्रकारचे व्यावहारिक दृष्टिकोनातून हे कारण आहेत. त्यापैकी महत्त्वपूर्ण कारण असे की तो कमावता असला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे असं ठरवलं जात नाही की, आणि जसं बाहेर देशामध्ये श्रीलंकेमध्ये किंवा थायलंडमध्ये, म्हणजे बाह्य देशामध्ये, थायलंडमध्ये संपत्तीला बघितल्या जात नाही, थायलंडमध्ये सौंदर्याला सुद्धा बघितल्या जात नाही, थायलंडमध्ये तो किती कमावतो याला सुद्धा बघितल्या जात नाही. तर थायलंडमध्ये तो व्यक्ती म्हणजे तो पुरुष किती दिवस म्हणजे किती वर्ष भिक्षू जीवनामध्ये राहिला हे बघितलं जातं. कारण थायलंडमध्ये आणि श्रीलंकेमध्ये अशी पद्धती आहे की परिवारातला प्रत्येक व्यक्ती हा भिक्षू बनत असतो, प्रत्येक व्यक्ती. आणि तसा विनय आहे, जेवढे दिवस भिक्षू जीवनामध्ये राहायचं असेल, जसं वर्षभर, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, तो कितीही भिक्षू जीवनामध्ये राहू शकतो. आणि पुन्हा जर त्याला असं वाटलं की आता ठीक आहे, आपल्याला संसारामध्ये जायचं आहे, तर पुन्हा चिवर काढून ते रीतसर संसारामध्ये सुद्धा जाऊ शकतात. का जाऊ शकतात? कारण तिथे प्रत्येक जणच बनतो भिक्षू. कारण आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचा अनुभव आपल्याला यावा, कशा प्रकारचं चांगलं जीवन जगावं, ही सर्व काही गोष्टी आपल्याला प्राप्त व्हाव्या, म्हणजे आपल्यामध्ये संयम प्राप्त व्हावा, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी भिक्षू जीवनामध्ये प्राप्त होतात. तर तशाच प्रकारे मग त्यांनाही असं वाटतं की आपण जेवढे दिवस भिक्षू राहिलो तेवढे दिवस आपल्याला चांगल्या प्रकारे ते प्राप्त होण्यासाठी सहाय्यक ठरेल. जेवढा अधिक भिक्षू जीवनामध्ये तो राहिला त्याला पहिले प्राधान्य दिलं जातं. म्हणजे थायलंडमध्ये असेल किंवा श्रीलंकेमध्ये असेल, श्रीलंकेमध्ये तर परंपरा आहे, एका मातेला जर 2 पुत्र असतील तर एक भिक्षू बनतो आणि एक मिलिटरीमध्ये देशाची सेवा करत असतो. जर समजा एकच मुलगा असेल तर मग तिथे ठरवलं जातं, त्याच्या मनावर आहे की याने मिलिटरीमध्ये जायचं किंवा भिक्षू बनायचं. परंतु ह्या 2 गोष्टी मात्र त्या ठिकाणी त्या पूर्णतः, खिडकी लावून घ्या, दरवाजा पण लावून घ्या वाटलं असतं, दरवाजा पण लावून घ्या. ती परंपरा आहे ना, म्हणजे कारण प्रत्येकाला असं वाटतं की भिक्षू जीवन आपण जगलं पाहिजे. तिथे थायलंडमध्ये कंपल्सरी आहे, म्हणजे कंपल्सरी उपासिका सुद्धा बनतात, स्त्रिया सुद्धा बनतात, त्यांना सुद्धा जेवढे दिवस राहायचं तेवढे दिवस राहतात किंवा कायम राहतात, किंवा पुरुषांना सुद्धा जेवढे दिवस भिक्षू जीवनामध्ये राहायचं आहे तेवढे दिवस ते राहतात. आणि भिक्षू जीवनामध्ये राहिल्यानंतर त्यांना असं वाटतं की यांच्यामध्ये संयम येतो, यांना कशा प्रकारचं जीवन जगावं हे सर्व प्रकारचा अनुभव येतो. आणि अशा प्रकारचा अधिक काळ जर तो भिक्षू जीवनामध्ये राहिला तर तो खूप चांगल्या प्रकारचा संसार करू शकतो, अशा प्रकारे त्यांची भावना आहे. भारतामध्ये मात्र उलट आहे. भारतामध्ये जर समजा भंतेजीने चिवर काढलं मग काय खरं नाही, भंतेजीने चिवर काढलंच कसं असं म्हणतात. का म्हणतात असं? कारण मोजकेच भंतेजे आपल्याकडे, मोठ्यावर बोलण्यात 10-20 भंतेजे असतात आणि लोकांना असं वाटतं की मग चिवर काढला म्हणजे त्या भंतेजीने लयच मोठा अपराध केला काय की. परंतु असं काहीही नसतं. धम्म विनय सांगतो की जेवढे दिवस आपल्याला भिक्षू जीवनामध्ये राहायचं आहे तेवढे दिवस ते भिक्षू जीवनामध्ये राहू शकतात आणि आपल्या घरी सुद्धा जाऊ शकतात. परंतु भिक्षू जीवनामध्ये एकदा आल्यानंतर सहजासहजी कोणी जात नाही, म्हणजे शक्यतो कोणी जातच नाही. कारण या जीवनाचा एक अनुभव जो असतो तो फार वेगळा असतो आणि तो वेगळा अनुभव असल्या कारणाने क्वचित असं कोणीतरी म्हणजे चिवर सोडून 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष चिवरामध्ये राहिलं तर त्याची काय पुन्हा संसारामध्ये जाण्याची अशी इच्छा होत नाही. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनाचा जो उद्देश आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे थायलंडमध्ये ती परंपरा आहे. कुळ पूर्वीच्या काळामध्ये बघितलं जात होतं, जसं
सुजाता मातेने कुळ पाहून बघितलं. आजही वर्तमान काळामध्ये आपल्याला जसा हवा असेल तशा प्रकारे पुरुष बघितला जातो. म्हणजे स्त्रीच्या जीवनाचा हा उद्देश पहिला आहे आणि ते साहजिक सुद्धा आहे. कारण ज्या व्यक्तींसोबत आपण आपलं जीवन घालवतो, ज्या व्यक्तींसोबत आपल्याला संपूर्ण आयुष्यभर राहायचं असतं, तर तो जोडीदार, तो साथीदार जर आपला सिलवान असेल, गुणवान असेल, चांगला प्रज्ञावान असेल, तर आपलं जीवन हे पूर्णतः सुखपूर्वक जाऊ शकते. परंतु तो जर सिलवान नसेल, गुणवान नसेल किंवा चांगल्या प्रकारचं कमावता नसेल, तर मात्र दुःखपूर्ण जीवन हे आपल्याला घालवावं लागत असतं. आणि त्यामुळे प्रत्येक स्त्रीची अशा प्रकारची इच्छा असते की आपल्याला आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचा जोडीदार लाभावा. भगवंत असे म्हणतात की ही जी गोष्ट आहे, जसं अन्य धर्मामध्ये जोड्या वरून जुळून आल्या असं म्हणतात, तर तसं काही नाही आहे. परंतु कर्म मात्र अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे आपले कर्म, आपल्या कर्माला अनुसरून समान शील पालन करणारे, समान दान पुण्य करणारे आणि समान प्रज्ञेचा अभ्यास करणारे पती पत्नी मिळणं मात्र अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. भगवंत असे म्हणतात की फार क्वचित परिवारामध्ये असं असतं की दोघंही चांगल्या विचाराचे असतात. म्हणजे शील पालन करताना सुद्धा दोघंही शील पालन करतात, दान पुण्य करताना दोघंही दान पुण्य करतात आणि प्रज्ञेचा अभ्यास करताना दोघेही प्रज्ञेचा अभ्यास करतात. काल काल परवाचीच गोष्ट आहे. नागपूरहून एका म्हणजे ताईचा फोन आला आणि त्या बोलत होत्या की भंतेजी, एक भंतेजी म्हणजे आमच्याकडे आले, तर ते भंतेजी आल्यानंतर ते सांगत होते की आमच्याकडे अशा अशा प्रकारचे श्रामणेर वगैरे राहतात, आमच्याकडे मोठं शेल्टर आहे आणि मग तुम्हाला जे काही दान द्यायचं असेल तर ते तुम्ही दान त्यांना म्हणजे देऊ शकता. तर भंतेजी मी दान दिलं म्हणे त्यांना. म्हणजे त्यांना मी गहू दिले दान, त्यांना मी तांदूळ दान दिले, त्यांना मी डाळी दान दिल्या आणि वरून त्यांना मी 100 रुपये दान दिले. आणि माझे मिस्टर सुद्धा म्हणजे रिटायर झालेले आहेत, चांगले ऑफिसर, ते रिटायर झालेले आहेत. तर ते तिथे बसलेले होते. मी हे सर्व काही देत असताना ते तिथे बसलेले होते. मी त्यांच्या समोर हे सर्व काही दिलं आणि भंतेजी निघून गेले. परंतु जेव्हा मी त्यांना देत होते तेव्हा ते मला काहीही बोलले नाही. परंतु भंतेजी जेव्हा निघून गेले तेव्हा मात्र ते मला खूप बोलू लागले. त्यांनी मला खूप अपशब्द बोलले आणि तुला एवढं देण्याची काय गरज होती असं ते बोलले. आणि ते माझ्यासोबत ते पूर्णतः म्हणजे भांडत आहेत, नेमकं भंतेजी काय करावं. म्हणजे ते काल दोन दिवसापूर्वीची घटना आहे. तर मी त्यांना म्हटलं की ताई, दान देत असताना तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होतं, म्हणजे किंवा हे दान देत आहोत आपण, भंतेजी आपल्याकडे आलेले आहेत, मग भंतेना आपण नेमकं काय द्यायचं आहे. जर समजा तुमची इच्छा असेल तर एकतर भंतेजींना आपण धान्य स्वरूपामध्ये देऊ किंवा भंतेना जे काही पैसे द्यायचे तर 5-50-100 रुपये देऊन टाकू. आता तुम्ही त्यांना विचारलं नाही, त्यामुळे दोन गोष्टी घडतात. एकतर मला विचारलं पाहिजे, हा अहमपणा असतो. मला का नाही विचारलं, अहमपणाच असतो ना की मला का नाही विचारलं, मी कमावलेलं आहे, ऐक ना, माझी संपत्ती आहे, तर मला विचारलं पाहिजे, तू एक शब्द विचारायला पाहिजे. तर पहिली गोष्ट तुम्ही विचारलं नाही म्हटलं, त्यामुळे त्यांना असं वाटलं की बाबा मला काहीच विचारत नाही, ही एक गोष्ट होते. दुसरी गोष्ट, दान म्हणजे दिलं पाहिजे हा त्यांच्यामध्ये तो गुण नसेल म्हटलं. तर तुम्ही पहिल्यांदा दिलं का नाही म्हणे भंतेजी, आमच्याकडे भंतेजी नेहमी येतात, त्यांना भोजन आम्ही देतो, दान वगैरे देत असतो. पण आता त्या बोलताना असं बोललं की हा माणूस असंच करते म्हणे कधी पण. म्हणजे मग त्याचा स्वभाव बोलण्याचा होऊन घ्या, म्हणजे स्वभाव हा माणूस असंच करते म्हणे. तर मी म्हटलं दान देत असताना कधीही आपण विचारलं पाहिजे की बा समोरच्या व्यक्तीला सुद्धा की आपल्याला दान द्यायचं आहे. आणि ज्या व्यक्तींचा स्वभाव जर तसा असेल तर काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला जे काही द्यायचं ते आपण देऊ शकतो. म्हणजे उदाहरण सांग तात्पर्य एवढंच की म्हणजे मनुष्याचा हा जो समान स्वभाव आहे. म्हणजे कधी कधी असं होतं, पत्नीचा स्वभाव दानवृत्तीचा असतो पण पतीचा दानवृत्तीचा नसतो. कधी कधी पतीचा असतो आणि पत्नीचा नसते. पण याच्यामध्ये एक गोष्ट मात्र महत्वपूर्ण आहे, जर स्त्रीचा स्वभाव दान करण्याचा जर असेल आणि स्त्रीचा जास्त स्वभाव असतो जसं दान करण्याचा, तर स्त्रीचा स्वभाव जर दान करण्याचा असेल तर तिथे मात्र यशस्वीता प्राप्त होऊ शकते. पण जर सर पुरुषांचा दान करण्याचा स्वभाव जर असेल आणि स्त्रीचा जर नसेल तर तिथे मात्र मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. कारण स्त्रीमध्ये तसं सामर्थ्य असतं, तिला जर द्यायचं नाही म्हटलं तर बिलकुल मिळणार नाही.
पण पुरुषांनी नाही जरी म्हटलं तर स्त्री मात्र देऊ शकते. ती म्हणते ठीक आहे, तुम्ही पाहून घ्या काय करायचं ते, मी माझं करणार म्हणजे करणार. आणि तो स्त्रीचा स्वभाव असतो, तिला जे दान पुण्य करणं हे एक नॅचरली गुण असतो स्त्रीमध्ये. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की ह्या ज्या गोष्टी असतात ह्या आपल्या कर्माला अनुसरून आपल्याला प्राप्त होत असतात. आणि कर्माला अनुसरून जसं माता यशोधरा ऐकलंय, म्हणजे सिद्धार्थ गौतम जसे सिलवान होते तसे यशोधरा सिलवान होते. जसं दान पुण्य करण्यामध्ये तिचं सिद्धार्थ गौतम होते तसे यशोधरा होते. प्रज्ञेमध्ये सुद्धा सारखे म्हणजे समान गुणाने ते परिपूर्ण होते. जसं बाबासाहेब होते अलीकडच्या काळामध्ये, माता रमाई होते, ऐक ना, माता रमाई सुद्धा सिलवान होते, बाबासाहेब सुद्धा सिलवान होते. वेगवेगळ्या देश विदेशामध्ये बाबासाहेब गेले, ऐक ना, अनेक लोकांच्या संपर्कामध्ये बाबासाहेब आले. परंतु बाबासाहेब असं म्हणतात की माझं सील हे अगदी धुतलेल्या तांदळासारखं आहे. माता रमाई सुद्धा एकटी इकडे राहिले परंतु अत्यंत सिलवान राहिले. म्हणजे सील सदाचार समान गुणाने प्राप्त होणे अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे असं भगवंतानी म्हटलं आहे. आणि त्यामुळे स्त्रीचा तो मुख्य उद्देश आहे जीवनाचा की आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचा जोडीदार आपल्याला प्राप्त व्हावा पती म्हणून. आणि त्यामुळे तिचा तशा प्रकारचा जीवनाचा उद्देश असल्यामुळे ती तशा प्रकारचे प्रयत्न करत असते. भगवंत असे म्हणतात की फार कमी लोकांना हे पुण्य प्राप्त होत असते. त्यासाठी कुशल कर्म करावे लागतात, पुण्यकर्म करावे लागतात. आणि पुण्यकर्म कुशल कर्म जरी केले तरच त्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात. कधी कधी असं होतं की आपल्या मनासारखं आपल्याला ते प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे म्हणजे जीवनामध्ये ऍडजस्टमेंट किंवा जीवनामध्ये संसार चालला आहे म्हणून चालवायचा आहे असं म्हणून मात्र बहुतांश लोक जीवन जगत असतात. परंतु भगवंत असे म्हणतात की जर तुम्ही तसे संकल्प केले, तसे विकल्प केले आणि तशा प्रकारचं जीवन जगण्याचा जर उद्देश तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ठेवला तर नक्कीच आपल्याला जसं हवं, जसं पाहिजे तशा प्रकारच्या आपले संकल्प पूर्ण होऊ शकतात. आणि त्यामुळे जीवनाचा उद्देश ठेवत असताना भगवंत असं की नेहमी आपण जे जे काही कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, चांगले कर्म करत असतो, तर हे चांगले कर्म करत असताना त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारे कुशल कर्म करताना हा संकल्प आपण आपल्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे. तर निश्चितपणे आपला तो संकल्प पूर्ण होत असतो. म्हणजे स्त्रीच्या जीवनाचा हा पहिला उद्देश असतो. त्यांचा मुख्य विचार काय असतो, एक दुसरा आहे त्यांचा मुख्य विचार काय असतो. तर भगवंत असे म्हणतात अलंकार युक्त राहणे. स्त्रीच्या जीवनाचा जो मुख्य विचार असतो तर अलंकार युक्त राहणे. म्हणजे एक स्वभाव आहे, नॅचरली आहे की आपलं जे काही सौंदर्य असेल तर त्या सौंदर्याला खुलवण्यासाठी आपण अलंकार युक्त राहावं. अलंकार आपल्याकडे असावे आणि अलंकार युक्त आपण राहावं, अलंकार आपण प्राप्त करावे, यासाठी स्त्रियाच्या जीवनाचा तो हेतू असतो, तो विचार असतो. आणि ते नॅचरली आहे. आपण केवळ आज वर्तमान काळामध्येच नाही तर 2600 वर्षापूर्वी सुद्धा अशा प्रकारे स्त्रियांचे अलंकार जर तुम्ही बघितले असतील, म्हणजे अजिंठामध्ये तुम्ही जाऊन बघा किंवा वेरूळमध्ये जाऊन बघा, स्त्रियांच्या अत्यंत म्हणजे रेखीव अशा प्रकारचे अलंकार, जिथे स्त्रियांचे फोटो आपल्याला दिसतील त्या त्या फोटोमध्ये अत्यंत सुंदर सुंदर अशा प्रकारचे अलंकार म्हणजे तिथे पाहायला मिळतात. याचा अर्थ पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा स्त्रिया अलंकाराने युक्त असत. माता विशाखेला सुद्धा अलंकार होता. महालता प्रसाद नावाचा माता विशाखेला त्या काळामध्ये 9 करोड रुपये खर्च करून तिच्या पित्याने धनंजय श्रेष्ठीने माता विशाखासाठी अलंकार निर्माण केला होता. त्यानंतर मिगारा श्रेष्ठीने सुद्धा माता विशाखासाठी लाख मोलाचा हार दररोज घालण्यासाठी म्हणजे निर्माण केला होता. कारण अलंकाराने युक्त राहणे हा स्त्रीचा एक स्वभाव आहे. आणि तो स्वभाव असल्या कारणाने तिला सुंदरता म्हणजे स्वतःची सुंदरता वाढवली पाहिजे, स्वतःच्या सुंदरतेला आपण चांगल्या प्रकारचं सजवलं पाहिजे, अशा प्रकारचा एक भाव असतो. माता विशाखेला अलंकृत करण्यासाठी केवळ तिचा साज शृंगार करण्यासाठी 500 नौकराणी होत्या. माता विशाखीचा साज शृंगार करण्यासाठी 1500 सेविका धनंजय श्रेष्ठीने आपल्या मुलीसाठी पाठवल्या होत्या. 500 स्त्रिया फक्त केवळ तिला आंघोळ घालण्यासाठी, साज शृंगार करण्यासाठी, तिचा मेकअप करण्यासाठी 500 स्त्रिया
तिच्या सोबत असायच्या. तिच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी 500 स्त्रिया तिच्या सोबत असायच्या आणि तिला जे तिच्यासोबत जे काही खेळ असेल किंवा क्रीडा असेल, विहार असेल, तर ते विहार करण्यासाठी 500 स्त्रिया असायच्या. म्हणजे 1500 स्त्रिया माता विशाखेच्या सोबत सदा सर्व काळ राहत असत. 500 स्त्रिया केवळ तिचा साज शृंगार करण्यासाठी म्हणजे राहत असत. त्या काळामध्ये तशा प्रकारची पद्धती असेल आणि त्यामुळे राण्याला सुद्धा आपण बघतोय अनेक सेविका असतात. अनेक प्रकारच्या सेविका म्हणजे जी राणी असेल किंवा जे काही गर्भश्रीमंत लोक असतात तर त्यांच्याकडे सुद्धा अनेक प्रकारच्या सेविका सुद्धा असतात. कारण तो स्वाभाविक आहे आणि तो स्वाभाविक असल्या कारणाने भगवंत असे म्हणतात की स्त्रीचा तो एक स्वभाव आहे, नॅचरली स्वभाव आहे आणि नॅचरली स्वभाव असल्या कारणाने तिच्या जीवनाचा जो विचार असतो की आपण सदा सर्व काळ साज शृंगारित राहावं, आपण चांगल्या प्रकारचं दिसावं, यासाठी तिचे प्रयत्न असतात. हा दुसरा गुण स्त्रियांच्या जीवनामध्ये असतो. त्यानंतर तिसरा गुण असतो त्यांची प्रतिष्ठा कोणत्या गोष्टीमुळे त्यांना प्राप्त होते. स्त्रियांना प्रतिष्ठा कोणत्या गोष्टीमुळे प्राप्त होते. यस, स्त्रीला जर समजा संतती नसेल, स्त्रीला जर संतती नसेल तर तिला दूषणे दिले जातात. म्हणजे स्त्रीच्या जीवनामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करण्याचं सर्वात मोठं हे माध्यम आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा तसं होतं, वर्तमान काळामध्ये सुद्धा. म्हणजे एखाद्या माता भगिनीला जर समजा पुत्र नसेल, संतती नसेल, तर तिला दूषणे दिले जातात, तिला वाईट म्हटलं जातं, तिला वेगवेगळ्या प्रकारचा दोष दिला जातो. भगवंत असे म्हणतात की संतती प्राप्त होणे स्त्रीच्या जीवनामध्ये सर्वात मोठी प्रतिष्ठा आहे, तिचा तो सन्मान आहे, तिचा तो हक्क आहे. जसं किसा गौतमीच्या जीवनामध्ये अनेक वर्षापर्यंत किसा गौतमीला मूलबाळ नव्हतं. जसं राजा बिंबिसार जसं महामाया आहे, महामाईला सुद्धा अनेक दिवसापर्यंत मूलबाळ नव्हतं, अनेक दिवस महामाईला मूलबाळ नव्हतं आणि त्यामुळे प्रजापती गौतमी सोबत राजा सिद्धोधनाने विवाह केला होता आणि विवाह झाल्यानंतर मग लगेच महामाईला म्हणजे सिद्धार्थ प्राप्त झाले. तर किसा गौतमीच्या जीवनामध्ये सुद्धा तिला सुरुवातीला मूलबाळ नव्हतं आणि सुरुवातीला मूलबाळ नसल्या कारणाने तिला तिच्या घरचे लोक त्रास देऊ लागले, वेगवेगळ्या प्रकारचे त्रास दिले जातात. आजही वर्तमान काळामध्ये एखाद्या स्त्रीला जर मूलबाळ नसेल तर तिला दूषण दिले जातात, तिला वाईट म्हटलं जातं, तिला वेगवेगळ्या प्रकारच्या अपशब्दाने सुद्धा बोललं जातं. तर किसा गौतमीच्या जीवनामध्ये सुद्धा तिला अनेक प्रकारचं दूषण दिलं जायचं की तू संतती प्राप्त करू शकत नाही किंवा तुला मूलबाळ होऊ शकत नाही, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे दूषण दिले जातात. आणि तिला काही वर्षानंतर मूलबाळ प्राप्त होते, तिला मुलगा होतो आणि तो मुलगा अचानकपणे मृत्यूला प्राप्त होतो, त्याला साप चावतो, साप दंश करतो आणि तो मृत्यूला प्राप्त होतो. तर तेव्हा किसा गौतमी म्हणते माझ्या जीवनाचा जो आधार होता, माझ्या सुखाचा जो आधार होता ते माझं मूल होतं. कारण तिला जेव्हा मुलगा झाला तर मुलगा झाल्यानंतर म्हणजे सर्व तिला जो त्रास होता तो पूर्णतः त्रास बंद झाला होता. ती सर्वांच्या म्हणजे लाडकी होती किंवा तिला सर्व लोक सन्मान देऊ लागले. परंतु जेव्हा तो मृत्यूला प्राप्त झाला तर तेव्हा ती म्हणते की आताच तर माझ्या सुखाला सुरुवात झाली होती आणि पुन्हा आता माझं दुःखपूर्ण जीवन झालेलं आहे. नंतर ती भगवंताकडे जाते, भगवंतीला उपदेश करतात आणि तेव्हा समजावून सांगतात आणि नंतर ती भिक्षुणी बनत असते. कारण ती म्हणते की आता मी घरी जाऊन उपयोग नाही आहे, कारण मला जेव्हा मुलगा नव्हता तेव्हा माझ्या सर्व घरच्या लोकांनी मला त्रास दिला, आता माझा मुलगा मिळाल्यानंतर सुद्धा मला हे त्रासच देणार आहेत, त्यामुळे मी घरी जाऊन काही उपयोग नाही आहे. आणि त्यानंतर ती भिक्षुणी बनते, दुःखमुक्त होते, सर्व प्रकारच्या तृष्णेवरती विजय मिळवत असते आणि त्यामुळे संतती प्राप्त होणे. वर्तमान काळामध्ये सुद्धा आपण बघतो की एखाद्या भगिनीला जर समजा पुत्र प्राप्त होत नसेल तर तिला मारझोड सुद्धा केली जाते, तिला त्रास सुद्धा दिला जातो. एवढंच नव्हे तर कधी कधी प्रसंगाला अनुसरून तिची हत्या सुद्धा म्हणजे केली जाते. कारण स्त्रीच्या जीवनामध्ये ही फार मोठी प्रतिष्ठा आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. तर भगवंत असे म्हणतात की संतती प्राप्त का होत नाही, काय कारण आहे. म्हणजे एखाद्या माता भगिनीला
संतती का प्राप्त होत नाही याचं कारण सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. जसं एक वर्तमानकालीन सुद्धा कारण आहे आणि दुसरा आपले पूर्वकर्म सुद्धा तशा प्रकारचे असतात. आणि त्यामुळे पूर्वकर्म आणि वर्तमान काळामध्ये जर आपलं खानपान चांगलं नसेल, म्हणजे वर्तमान काळामध्ये आपलं खानपान चांगलं नसेल, आपली जीवन जगण्याची पद्धती चांगली नसेल, म्हणजे आपली जी काही दिनचर्या आहे ती दिनचर्या आपली चांगली नसेल, आपले जे पती असतील त्यांचं खानपान चांगलं नसेल, ते जर समजा व्यसनाधीन असतील, व्यसना करणारे असतील, किंवा त्यांची राहणीमान चांगलं नसेल, म्हणजे राहणीमान सुद्धा याला अत्यंत महत्वपूर्ण आहे. तुमचं खानपान सुद्धा, तुमची दिनचर्या सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि केवळ स्त्रीमध्येच दोष असतो असं नाही आहे, कधी कधी पुरुषामध्ये सुद्धा दोष असतो. परंतु पुरुष प्रधान संस्कृती असल्या कारणाने पुरुषांना दोष दिला जात नाही, तर स्त्रियांना मात्र दोष दिला जातो. नॅचरली भगवंत असे म्हणतात की कधी कधी स्त्रीमध्ये सुद्धा दोष असू शकतो, कधी कधी पुरुषामध्ये सुद्धा दोष असू शकतो. हे वर्तमान काळामध्ये काही घटना असतात, परंतु पूर्व कर्माला अनुसरून पूर्व कर्म सुद्धा तसे असतात. जो मनुष्य प्राण्यांची हत्या करत असतो, जो मनुष्य प्राण्यांची हत्या करतो, प्राण्याला इजा करतो, प्राण्याला जखम करतो, प्राण्याला त्रास देतो, तर त्या मनुष्याला संततीचा लाभ होत नसतो. कारण एखाद्या दुसऱ्या प्राण्यांचं जेव्हा आयु आपण कमी करत असतो, दुसऱ्या प्राण्यांची आपण हत्या करतो, त्याला त्रास देतो, त्याचं रक्त काढतो, त्याला मारतो, तर भगवंत असे म्हणतात की हे कृत्य करत असताना, हे कर्म करत असताना जर त्याच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचा मैत्रीचा लवलेश उत्पन्न होत नसेल, अत्यंत निर्दयीपणे जर ते कर्म तो करत असेल, तर त्याला येणाऱ्या काळामध्ये संतती प्राप्त होऊ शकत नाही. जसं बोधी राजकुमारचं उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बोधी राजकुमार भगवंताला निमंत्रित करत असतो. कोकणाद नावाचा प्रसाद तो बांधत असतो आणि त्या प्रसादाचं उद्घाटन करण्यासाठी भगवंताला भिक्खू संघाला तो भोजनदान देतो आणि आपल्या गेट पासून राजमहालापर्यंत सुंदर लाख मोलाचा गालीचा तो टाकत असतो. आणि भगवंत येतात भिक्खू संघासह, तो म्हणतो की भगवान आपण आतमध्ये प्रवेश करावा. भगवंत थांबतात, प्रवेश करत नाहीत. दुसऱ्यांदा सुद्धा तो म्हणतो की भगवान आपण आतमध्ये प्रवेश करावा, भगवंत जात नाहीत. तिसऱ्यांदा सुद्धा म्हणतो, तर तेव्हा भगवंत आनंदाकडे दृष्टिक्षेप टाकतात. तर आनंद हुशार असतात, बुद्धिवान असतात. आनंद म्हणतात की राजा हे जे गालीचा तू टाकलेला आहे, तर गालीचा तू काढून घे, भगवंताची या गालीच्यावर चालण्याची इच्छा नाही आहे. लगेच तो गालीचा काढून घेतो. भगवंत राजमहालामध्ये प्रवेश करतात. राजमहालामध्ये प्रवेश केल्यानंतर यथाशक्ती म्हणजे अत्यंत स्वादिष्ट असं तो भोजन बनवतो. भगवंताला स्वतःच्या हस्ते भोजन वाढतो आणि स्वतःच्या हस्ते भोजन वाढवल्यानंतर, भगवंताचं भोजन झाल्यानंतर भगवंत दानानुमोदन करतात. एक छोटंसं आसन घेऊन तो भगवंताच्या समोर बसत असतो. भगवंताच्या समोर बसल्यानंतर तो म्हणतो की भगवान मला एक प्रश्न विचारायचा आहे. भगवान माझी 3 रत्नांच्या प्रती अत्यंत दृढ श्रद्धा आहे. भगवान जेव्हा मी मातेच्या गर्भामध्ये होतो, तेव्हा माझ्या मातेने माझ्या दासीच्या द्वारा, ती दासी आपल्याकडे आली आणि माझ्या मातेच्या गर्भामध्ये असताना दासीने प्रणाम केला की बोधिराज कुमारच्या मातेच्या गर्भामध्ये जे बाळ आहे ते बाळ बुद्ध धम्म संघाला शरण जात आहे. भगवान दुसऱ्यांदा जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा सुद्धा माझी दासी आपल्याकडे आली आणि दासीच्या द्वारा मी बुद्ध धम्म संघाला शरण गेलो. भगवान आज तिसऱ्यांदा मी प्रत्यक्ष रूपाने बुद्ध धम्म संघाला शरण जातो. भगवान मी गर्भामध्ये असताना सुद्धा शरण गेलो, माझा जन्म झाला तेव्हा सुद्धा मी शरण गेलो आणि आता मी 3 रत्नाला शरण जात आहे. भगवान माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे की 3 रत्नावर माझी दृढ श्रद्धा आहे, माझ्या मातेची सुद्धा श्रद्धा आहे. भगवान मी टाकलेल्या गालीच्यावरती आपण का नाही चाललात? अशा प्रकारे प्रश्न बोधी राजकुमार भगवंताला करत असतो. तेव्हा भगवंत स्मित हास्य करतात आणि स्मित हास्य करून भगवंत म्हणतात की बोधी राजकुमार तू जो गालीचा टाकला तो गालीचा काय म्हणून टाकला, म्हणजे गालीचा टाकत असताना तुझा काय उद्देश होता ते तू पहिले सांग. तर तो म्हणतो भगवान हा गालीचा मी यासाठी टाकला होता, जर भगवंत
आणि भिक्खू संघ या गालिच्यावरून चालेल, तर या कुशल कर्माने, या पुण्यकर्माने मला संततीचा लाभ होईल. भगवान मला संतती नाही आहे, मला मूलबाळ नाही आहे, आणि भगवंत जर या गालिच्यावरून चालले तर मला निश्चितपणे या कुशल कर्मामुळे, या पुण्यकर्मामुळे मला संततीचा लाभ होईल. भगवंत असे म्हणतात म्हणूनच नाही चाललो. भगवंत म्हणतात म्हणूनच मी नाही चाललो. तर तो म्हणतो की भगवान का, मला संतती प्राप्त होणार नाही? भगवंत असे म्हणते की नाही, तुला संतती प्राप्त होणार नाही, तुला मूलबाळ होणार नाही. तर तो खिन्न होतो, उदास होतो आणि म्हणतो की भगवान मला का संतती प्राप्त होणार नाही, मला का मूलबाळ होणार नाही, त्याचं काय कारण आहे? तर भगवंत असे म्हणतात की महाराज म्हणजे राजा, तुझे ते कर्म आहे आणि तुझे पूर्वकर्म केले, त्या पूर्वकर्माच्या विपाकाला अनुसरून तुला संतती प्राप्त होणार नाही आहे. तर तो म्हणतो की भगवान मी काय असे कर्म केले? तर पूर्वकर्म सांगताना भगवंत असे म्हणतात की एकदा हे पती पत्नी प्रवास करत असताना त्यांची जी होडी असते, जहाज असते, तर ते जहाज समुद्रामध्ये एका बेटाला टकरून त्या ठिकाणी ते जहाज तुटते. अनेक लोक मृत्यूला प्राप्त होतात. हे या दोघा जणांना एक लाकडाचा ओंडका मिळत असतो आणि त्या लाकडाच्या आधाराने त्या समुद्राच्या एका बेटावरती ते जात असतात. बेटावरती गेल्यानंतर अनेक दिवस त्या बेटावरती ते राहत असतात. आता बेटावरती राहिल्यानंतर तिथे मनुष्य नाही, वस्ती नाही, उपजीविका तर करायची आहे, जीवन तर जगायचं आहे. मग त्या बेटावरती अनेक प्रकारचे पशुपक्षी असतात. तर सुरुवातीला हे दोघही पती पत्नी आपली उपजीविका करण्यासाठी त्या पशुपक्ष्यांची सुरुवातीला अंडे खाऊ लागले. त्यांनी अंडे खाल्ले. अंडी संपल्यानंतर त्या पक्ष्यांची पिल्ले असतात, ते पिल्ले खाल्ले. पिल्ले संपल्यानंतर त्या पक्ष्यांना ते मारू मारू खाऊ लागले. हे दोघही अशा प्रकारचं कृत्य करत असताना तुमच्या दोघांच्या मनामध्ये किंचित सुद्धा असा भाव उत्पन्न झाला नाही की आपण प्राण्यांची हत्या करत आहोत, आपण प्राण्याला मारत आहोत. तुम्ही खुशाल म्हणजे आनंदाने, खुशाल तुम्ही आनंदाने त्या ठिकाणी त्या प्राण्याला मारत होते, त्यांच्या पिल्लांना मारत होते, त्यांची अंडी खात होते. हे खात असताना तुमच्या मनामध्ये किंचित सुद्धा दयाभाव उत्पन्न झाला नाही. या अकुशल कर्माने, कारण तुम्ही प्राण्यांची हिंसा केली, असंख्य प्राण्याला तुम्ही मारलं, या अकुशल कर्माच्या बलाने तुम्हाला संततीचा लाभ होणार नाही आहे. भगवंत असे म्हणतात की प्राण्यांची हिंसा जर मनुष्य करत असेल, हत्या जर करत असेल, तर त्या व्यक्तींना, त्या कुटुंबांना संततीचा लाभ होत नाही. आणि त्यामुळे सदा सर्वकाळ भगवंत असे म्हणतात की आपण प्राण्यांप्रती मैत्रीभाव केला पाहिजे, प्राण्यांची हिंसा आपण नाही केली पाहिजे. मैत्रीभाव आपल्या मनामध्ये असावा, कारण मैत्रीभाव जर असेल, आपण प्राण्यांच्या प्रती मंगल मैत्रीची भावना करत असेल, प्राण्याला आपण जीवदान देत असेल, तर 4 प्रकारच्या गोष्टीचा लाभ आपल्याला होत असतो. आयुष्य, वर्ण, सुख आणि बल, ह्या 4 गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे कधीही प्राण्यांची हत्या करू नये हे सील भगवंताने दिला आहे. आणि त्यामुळे एका स्त्रीच्या जीवनामध्ये ही तिसरी गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे की तिला असं वाटतं माझ्या जीवनामध्ये जर मला प्रतिष्ठा प्राप्त करून घ्यायची असेल, माझ्या जीवनामध्ये जर मला सन्मान प्राप्त व्हायचा असेल, तर मला संतती झालीच पाहिजे, मला मूलबाळ झालं पाहिजे. तो भाग वेगळा आहे लोकांच्या तृष्णेला अनुसरून की मुलगा झाला पाहिजे किंवा मुलगी झाली पाहिजे, ही वर्तमान काळामध्ये तृष्णा आहे. परंतु भगवंत असे म्हणतात मुलगा असो अथवा मुलगी असो, संतती प्राप्त होणे हे स्त्रीच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असं अंग आहे. आणि तिच्या प्रतिष्ठेचं हे तिसरं कारण आहे, तिच्या जीवनाचा हा तिसरा उद्देश आहे. तिला असं वाटतं मला संतती प्राप्त व्हावी. त्यानंतर चौथी गोष्ट आहे, त्यांची दृष्टी कोणत्या गोष्टीवर असते, त्यांची दृष्टी कोणत्या गोष्टीवर असते. तिच्या जीवनामध्ये ही घटना घडू नये असं स्त्रीला कधी वाटते की माझ्या जीवनामध्ये ही घटना घडूच नाही, ही घटना आणि ती घटना कोणत्या स्त्रीला आवडत नाही. मग ते श्रीमंत असू द्या, ती गरीब असू द्या, कशी असू द्या, ती घटना, बाकी तिच्या जीवनामध्ये कितीही जरी दुःख आलं असेल तरी त्या दुःखाला ती पचवण्यासाठी तयार असते.
पण ही घटना मात्र तिच्या जीवनामध्ये घडली नाही पाहिजे असं तिला वाटतं. अशी कोणती घटना आहे? अशी काय घटना, अशी कोणती घटना आहे की ती नकोच वाटते? बाकी किती दुःख आलं तर हरकत नाही, आपल्याला मारझोड झाली तरी हरकत नाही, आपल्याला कोणी पती बोलत असेल तरी काय हरकत नाही, पण ती घटना नाही झाली पाहिजे. म्हणजे त्याने अंदाज बरोबर काढला माझ्या बोलल्यावर नाही. भगवंत असे म्हणतात की कोणतीही स्त्री ही इच्छा व्यक्त कधीही करणार नाही की आपल्या घरामध्ये आपली सवत येत असेल. अशी कोणतीही स्त्री म्हणजे भगवंताने जो उपदेश दिला आहे तो व्यवहारामध्ये घडणाऱ्या ज्या घटना असतात, व्यवहारामध्ये घटना घडतात, म्हणजे एका परिवारामध्ये दुःख कसं उत्पन्न होते. एक पती पत्नी जर सुखपूर्वक जीवन जगत असतील तर सुखपूर्वक जीवन जगत असताना त्यांच्या जीवनामध्ये दुःख कधी उत्पन्न होते, तर भगवंत असे म्हणतात की स्त्रीच्या जीवनामध्ये सर्वात मोठं दुःखाचं जर कोणतं कारण असेल तर तिला तिच्या घरामध्ये सवत असणे. म्हणजे तिच्या पतीने जर दुसऱ्या एखाद्या पत्नीसोबत जर विवाह केला आणि तिला जर तो घरी घेऊन आला तर ही गोष्ट मात्र तिच्या जीवनामध्ये अत्यंत दुःखकारक असते. ती सदा सर्व काळ आपल्या पतीवरती दृष्टी ठेवून असते, सदा सर्व काळ, कारण तिचं ते कर्तव्य आहे. म्हणजे तिच्या जीवनामध्ये जर तिला सुख हवं आहे, तिला सुख प्राप्त होत आहे किंवा संसार जर सुखाचा करायचा असेल तर आपल्या जीवनामध्ये ही घटना घडू नये यासाठी स्त्री मात्र सदा सर्व काळ दक्ष राहते. भगवंत असे म्हणतात की स्त्रीच्या जीवनामध्ये ही सर्वात मोठी दुःखकारक अशी घटना आहे. तिला कधीही आपल्या पतीने एखाद्या दुसऱ्या स्त्रीसोबत विवाह करावा अशा प्रकारचं वाटत नाही. ही चौथी घटना आणि यावरती खूप ती दक्ष असते. भगवंताच्या काळामध्ये भगवंत असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सुरुवातीला जरी पूर्वीच्या काळामध्ये जसं राजे महाराजे लोक अनेक प्रकारच्या स्त्रियांसोबत विवाह करत असत. जसं मागच्या वेळेस मी तुम्हाला सामावतीचं म्हणजे चरित्र सांगितलं, म्हणजे अनेक उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये आहेत. राजे महाराजे जरी असते समजा, फार क्वचित असे प्रसंग असतात. जसं राजा सिद्धोधन आहे, म्हणजे राजा सिद्धोधनाने महामायेसोबत विवाह केला आणि पुन्हा दुसरी पत्नी म्हणून प्रजापती गौतमीचा त्यांनी स्वीकार केला. तर असे क्वचित घटना असतात की स्त्रीला ती सुखकारक वाटत असेल. एक तर दुसरी गोष्ट महामायेची ती बहीण असते आणि त्यांचे तसे कर्म तशा प्रकारचे असतील आणि त्यामुळे ती घटना एक आपल्याला अपवाद म्हणून पाहायला मिळत असते. परंतु जनरली एका सांसारिक जीवनामध्ये संसार करत असताना एका स्त्रीला कधी अशा प्रकारचं वाटत नाही आणि त्यामुळे ती सदा सर्व काळ दक्ष राहते, सदा सर्व काळ जागरूक राहते की आपल्या पतीने आपल्या जीवनामध्ये शीलाचं पालन करावं, सदाचाराचं पालन करावं, त्याने त्यांच्या जीवनामध्ये एकनिष्ठता प्राप्त करावी यासाठी ती सदा सर्व काळ प्रयत्न करत असते. बाबासाहेब म्हणजे रमाई, बाबासाहेब अभ्यास करायचे खूप आणि खूप अभ्यास करत असल्यामुळे कधी कधी रमाई बाबासाहेबांना भोजन देत असे. बाबासाहेब ते भोजन तसं ठेवायचे, अभ्यास करायचे आणि त्यामुळे कधी कधी रमाईचे आणि बाबासाहेबांचे वाद सुद्धा होत असत, छोटे छोटे वाद सुद्धा होत असत. आणि वादामध्ये बाबासाहेब असं म्हणायचे की मी आता दुसरं लग्न करणार आहे आणि अशा स्त्रीसोबत विवाह करणार आहे की जी स्त्री मला अभ्यास करू देईल, कारण तू मला अभ्यास करू देत नाही. कारण बाबासाहेबांचे भांडण होत असत ना. तर रमाई म्हणायची खुशाल करा, तुम्ही माझ्यासाठी सवत खुशाल आणा, परंतु मी तुम्हाला निक्षून सांगते की हे घर फक्त माझं आहे, या घरामध्ये माझ्या व्यतिरिक्त कोणत्याही स्त्रीला मी पाऊल सुद्धा ठेवणार नाही. तेव्हा बाबासाहेब हसायचे, म्हणजे रमाईची एक मजा म्हणून आपल्या पतीसोबत असं बाबासाहेब मजा करत असत. म्हणजे कोणती स्त्री असेल, बोधिसत्वाची पत्नी असेल किंवा सर्वसामान्य स्त्री असेल, त्या स्त्रीला कधीही आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचा प्रसंग घडावा किंवा आपल्याला सवत प्राप्त व्हावी असं कधी वाटत नाही. तर ती सदा सर्व काळ या गोष्टीसाठी दक्ष असते असं भगवंताने म्हटलं. त्यानंतर पाचवी गोष्ट आहे की स्त्रीला संतोष कधी प्राप्त होतो, म्हणजे समाधान तिला कधी प्राप्त होत असते. तर भगवंत असे म्हणतात की मुबलक प्रमाणामध्ये किंवा आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील एवढी जर आपल्याकडे ऐश्वर्य असेल,
एवढी आपल्याकडे धनसंपदा असेल तर स्त्रीला समाधान त्या ठिकाणी प्राप्त होत असते. संतुष्टी परमं धनं असं भगवंतांनी म्हटलं आहे. समाधान फार कमी मनुष्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. कधी कधी आपल्याकडे भरपूर काही असतं आणि भरपूर काही असून सुद्धा समाधान आपण प्राप्त करून घेत नाही. जसं वेगवेगळ्या प्रकारच्या तृष्णा असतात, आपल्या इच्छा असतात, आकांक्षा असतात, परंतु एखादी समजदार स्त्री असेल, एखादी समाधानी स्त्री असेल तर ती असा विचार करते की माझ्या जीवनामध्ये जेवढं काही आहे तेवढ्यामध्ये मी समाधानी आहे, मी सुखी आहे. परंतु संतती, परंतु ऐश्वर म्हणजे धनसंपदा एका स्त्रीला आपल्या जीवनामध्ये असावी असं वाटतं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये विपुल प्रमाणामध्ये आपल्याकडे धन असावं, धनसंपदा असावी आणि त्या धनसंपत्तीच्या द्वारा आपण एक भौतिक जे काही जीवन आहे त्या भौतिक जीवनाला सुखपूर्वक जीवन जगावे अशा प्रकारे प्रत्येक स्त्रीला वाटत असते. आणि त्यामुळे तिच्या जीवनामध्ये समाधानाची ती गोष्ट आहे, संतोषाची ती गोष्ट आहे. तिला संतोष प्राप्त होतो की आपल्याकडे विपुल धन आहे आणि या विपुल धनाच्या द्वारा आपल्या इच्छा असतील, आपल्या आकांक्षा असतील, आपला परिवार असेल, आपल्या मुलंबाळ असतील, या सर्वांना आपण खूप चांगल्या प्रकारचं आता जीवन जगण्याचा एक आधार ही आपली धनसंपत्ती आहे. अशा प्रकारे ती आपल्या जीवनामध्ये विचार करते आणि ती समाधान प्राप्त करते. तसं दुःखमुक्त होणे हे सर्वात मोठं समाधान आहे. परंतु वर्तमान काळामध्ये जीवन जगत असताना कारण संपत्ती नसेल, पैसा नसेल तर मनुष्य दुःखी असतो, कष्टी असतो. कारण संसार चालवण्यासाठी भौतिक धनसंपदा आपल्या जवळ असणं अत्यंत गरजेचं आहे. भगवंतांनी दारिद्र्यपणाची स्तुती कधीही केली नाही. भगवंत असे म्हणतात की तुम्ही संसारिक जीवन जगत आहात तर संसारामध्ये तुम्ही धनाचा संग्रह केलाच पाहिजे, तुमच्याकडे धन तुम्ही संग्रहित केलंच पाहिजे, तुम्ही धन कमावलंच पाहिजे. ते धन मात्र मेहनतीने असावं, परिश्रमाने असावं आणि योग्य मार्गाने कमावलेलं असावं. आणि त्यामुळे संसारिक लोकांच्या जीवनामध्ये धन प्राप्त करणे, धनसंपदा प्राप्त करणे हे संतोषाचं, आनंदाचं आणि सुखाचं हे पाचवं कारण आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे या खतीय सूत्राच्या द्वारा स्त्रीच्या जीवनाचे जे 5 उद्देश भगवंतांनी सांगितले आहे की चांगल्या प्रकारचा पती आपल्याला प्राप्त व्हावा, म्हणजे चांगला मुलगा प्राप्त व्हावा, पती प्राप्त व्हावा, ही पहिली स्त्रीच्या जीवनाचा हा उद्देश असतो. कारण सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी एक चांगला जोडीदार, एक चांगला साथीदार आपल्या जीवनामध्ये असावा असं तिला वाटतं. हा तिच्या जीवनाचा पहिला उद्देश असतो. त्यानंतर आपण जीवन जगत असताना अलंकृत राहणे, म्हणजे आपल्याला अलंकाराची प्राप्ती सुद्धा व्हावी, ही स्त्रीच्या जीवनाचा दुसरा एक उद्देश असतो. त्यानंतर आपल्याला पुत्र प्राप्त व्हावा हे तिच्या संतोषाचं तिसरं कारण असतं. चौथं, ते आपल्याला सवत प्राप्त होऊ नये यासाठी ती सदा सर्व काळ दक्षता राहते आणि आपल्याकडे ऐश्वर्य असावं, संपत्ती असावी, त्यामुळे तिला संतोष प्राप्त होत असतो. अशा प्रकारचे 5 उद्देश महत्वपूर्ण भगवंताने या सूत्राच्या द्वारा सांगितले आहे. निश्चितपणे हा उपदेश ही देशना आपल्या हितासाठी, आपल्या सुखासाठी आणि आपल्या कल्याणासाठी ठरावी अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.